राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण रंगलं आहे. या सोहळ्याचं निमंत्रण कोणाकोणाला दिलंय, कोणाकोणाला निमंत्रण नाही, यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहे. आता श्री राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी निमंत्रणाच्या मुद्द्यावर उत्तर दिलेलं आहे. अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी सुरू आहे. मंदिर उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलंय. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याचं निमंत्रण कोणाकोणाला दिलंय, कोणाकोणाला येणार, कोणाकोणाला निमंत्रण नाही, यावरून राजकारण रंगलंय. अलीकडं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नसल्याचा दावा केला होता. त्यावर श्री राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी उत्तर दिलंय. 22 जानेवारीला भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. राम भक्तांना त्याचं निमंत्रण देण्यात आलंय, असं आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हटलंय. भगवान रामाच्या भक्तांनाच निमंत्रण देण्यात आलंय. भाजपा भगवान रामाच्या नावावरून राजकारण करतंय असं म्हणणं चुकीचं आहे. आपल्या पंतप्रधानांचा सर्वत्र आदर आहे. आपल्या कार्यकाळात हा राजकारणाचा विषय नाही, ही त्यांची भक्ती आहे, असं मुख्य पुजारी म्हणाले. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण नसल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोमणे मारले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं राजकारण करू नये, उद्घाटनाचा कार्यक्रम राजकीय कार्यक्रम बनू नये किंवा एकाच पक्षाभोवती तो फिरू नये, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. राम मंदिराच्या उद्घाटनाचा आनंद असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं असून या मुद्द्यासाठी माझे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी लढा दिल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. आचार्य सत्येंद्र दास यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांचा सुद्धा चांगला समाचार घेतला. संजय राऊत यांना इतका त्रास होतोय की ते शब्दातही व्यक्त करू शकत नाहीत. एक वेळ ते प्रभू रामाच्या नावावर निवडणूक लढवायचे. ज्यांचा रामावर विश्वास आहे ते आज सत्तेत आहेत. ते कशाबद्दल बोलतायत? ते प्रभू रामाचा अपमान करतायत, अशा शब्दात आचार्य सत्येंद्र दास यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहमदनगर.